गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद चंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जया भले कूळदत्तावधानी जया बोधती दत्तयेवो निधामी स्वये कष्टती जे जना उद्धराया नमो रामचंद्रा नमो देवराया त्रिगुणातीता तू सगुणात आला आम्हासाठी रे सद्गुरु रूपल्याला मिळो शक्ती आम्हा तुला आकळाया नमो रामचंद्रा नमो देवराया अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज स्वामी महाराज स्वामी योगीराज प्रकटले येऊनी शेगावी ग्रामी योगीराज प्रकटले येऊनी शेगावी ग्रामी परब्रह्म सच्चिदानंदचे श्री सद्गुरुमूर्ती परब्रह्म सच्चिदानंदचे श्री सद्गुरुमूर्ती महाराजाधीराज ज्यांची त्रिखंडात कीर्ती महाराजाधीराज ज्यांची त्रिखंडात कीर्ती भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना सदैव मुची घ्यावी सेवा हीच से प्रार्थना सदैव मुची घ्यावी सेवा हीच से प्रार्थना हीच से प्रार्थना अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी
समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय गजानन, जय गजानन, जय गजानन। सद्गुरू महाराजांच्या कृपेने, प्रेरणेने आणि आज्ञेने आजच्या या प्रातःकालीन दुसऱ्या पुष्पाच्या या सत्रांमध्ये दिवसभराच्या या दुसऱ्या प्रहरी मी आपल्या समोर आपल्या सर्वांच्या अनुमतीने सद्गुरूंच्या सेवेसाठी विनयपूर्वक सादर होतो आहे। खूप छान आनंद मिळतो आहे। निरूपणाचा आनंद मिळतो आहे, श्रवणाचा आनंद मिळतो आहे आणि आपल्या सर्वांच्या स्नेहभेटींचा आनंद मिळतो आहे। अनुमोदन मिळते आहे। जे जे आपल्याला वाटतं आपल्या सद्गुरूंच्या सेवेप्रती जे आपण करतो त्याला आपल्या या सगळ्यांच्या मनोगताच्या माध्यमातून, भेटीच्या माध्यमातून अनुमोदन मिळते आहे। आणि त्या सगळ्या साधनेमध्ये कुठे जर त्रुटी कदाचित माझी असेल, राहणं तर साहजिकच आहे, त्याची परिपूर्ती करण्यासाठी, ती उणीव भरून काढण्यासाठी सुंदर असं अनुमोदनासोबत प्रबोधन देखील मिळते आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं वर्तन असावं। शिबिर किंवा संमेलन किंवा उपासना किंवा क्षेत्री किंवा तीर्थक्षेत्री गेल्यानंतर गजानन महाराजांच्या भक्ताचं कसं वर्तन असावं, सदाचरण असावं, याचं मला दर्शनही मिळते आहे। म्हणजे शिबिराची फलश्रुती आपण खूप मोठी इथून घेऊन जाणार आहोत, पण मी तर पहिल्या दिवसापासून, पहिल्या क्षणापासूनच माझी पोतडी भरून घेतो आहे। भरपूर काही इथून घेऊन जाण्यासारखं आहे। मी अकोल्याला ज्यावेळेला परतेल त्यावेळेला अकोलेकरांना सांगेल की बहुत खुश राया आहे। ठाणेकरांनी, ठाण्याच्या उपासना केंद्रामधल्या सर्व गजानन भक्तांनी आणि त्याच्याशी जोडलेल्या, अगदी दूरदूरून आलेल्या, सर्व दूर असलेल्या सद्भक्तांकडून भरपूर काही घेऊन आलेलो आहे। आणि खरं सांगू का, महाराज यासाठी आपल्याला एकत्रित आणतात। सगळी माझी लेकरं एकमेकांना भेटली की एकमेकांना बरंचसं काही देतात। तुमच्या माध्यमातून ते अनेकांशी बोलतात, त्यामुळं खूप आनंद वाटतो आहे। हे आधीचं सत्र खूप छान झालं। म्हणजे मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की मेघनाताईंचा आध्यात्मिक प्रवास आणि आध्यात्मिक अभ्यास खूप छान खोलवर आहे, अतिशय सुंदर आहे आणि सद्गुरूंची कृपा आहे। आणि तेवढीच त्यांच्याकडे प्रांजळ भूमिका आहे, प्रामाणिक भूमिका आहे की महाराजांच्या सेवेसाठी हे सगळं सादर व्हावं। त्यामुळं त्या ज्यावेळेला बोलायला सुरुवात करतात त्यावेळेला त्यांच्यामधले महाराज उजळ होत राहतात आणि महाराजांचं आंतरिक दर्शन ज्यावेळेला होतं त्यावेळेला मग आपल्यामधली सात्विकता ती अधिक दाटून येते, सात्विकतेची भरती येते आणि सात्विकतेच्या भरतीच्या लाटा म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू असतात। अष्टसात्विक भाव हा भाग वेगळा, पण ज्यावेळेला अतिशय निरतिशय प्रेम असतं आपल्याला आराध्याच्या बाबतीत त्यावेळेला त्यांचं नाव जरी घेतलं ना तरी हृदय उचंबळून येतं बघा। सांगत असताना काही काही वेळेला त्याचा अडथळाही होतो, सांगत असताना विषय आपण विसरतो किंवा श्रोत्यांच्या ग्रहण करण्याच्या एकतानतेला कधी कधी त्याचा अडथळाही होतो, मान्य आहे, पण हे अनावर असतं। फार मोठ्या सद्भक्ताची ही खूण आहे।
शक्तिपात विषयी तर मला काही माहिती नाही आणि बोलण्याचा अधिकार नाही, पण मात्र ज्या वेळेला आपल्याला आपले सद्गुरू भेटतात आणि ज्या वेळेला ते हृदयस्थ होतात ना, त्याची पहिली खूण म्हणजे त्यांचा आठवा आल्यानंतर डोळ्यात पाणी दाटून येणं. माहेरची आठवण एखाद्या सासरवाशिनीला केली की तिचा कंठ दाटून येतो. मग ती वार्ता कशीही असो, ती ओल्या डोळ्यांनीच ऐकते. ही महाराजांच्या कृपेची फार सुंदर अशी खूण आहे. बाह्यदृष्टीने, लौकिक दृष्टीने ती यथार्थ आहे की नाही आहे याच्याविषयी मला नाही बोलता येणार. आपण इथे व्यासपीठावर या आणि तुमच्याकडे बघा. हे विलोभनीय दर्शन महाराजांचा आठव करून देतं. आणि ते आपले महाराज की ज्यांना आपण वारंवार बघावं, भेटावं, बोलावं अशी जी आपल्या जीवात्म्याची आंतरिक इच्छा असते ना, तर ती इच्छा इथे आणखी प्रबळ होते तुम्ही इथून बघितल्यानंतर. त्यामुळं हा असा ओला स्वर, चिंब शब्द आणि असं छान सद्गतीत असं अंतःकरण बोलतो होतं बघा. त्याच्यावर कोणी काही बोलू नाही, कोणी काही विचारू नाही. याचा अर्थ असा नाही आहे की बा वक्ता ज्यावेळेला सद्गतीत होतो त्यावेळेला श्रोताही सद्गतीत व्हावा. नॉट नेसेसरी. कुठेतरी आतमधल्या तारा बोलक्या होतात आणि त्या संवाद साधतात. पण मात्र त्या ओल्याव्यानी जे जे काही महाराज वधून घेतात ना, ते छान मनोभूमीमध्ये मात्र रुजतं. जमिनीला ओलावा असावा लागतो ना. आता पेरणी करतील ना, बरेच जण सांगतात की चांगली एक वीत ओल जोपर्यंत वावरामधली, भूमीमधली, जमिनीमधली खाली जात नाही ना, चांगला पाऊस पडत नाही ना, तोपर्यंत पेरू नका बरं, पेरण्या करू नका असं सांगतात ना तज्ज्ञ, कृषी तज्ज्ञ. तसं हे सद्गतीत होणं आपल्या सद्गुरुरायांचं आशीर्वचन आपल्यामध्ये पेरून देण्यासाठी अधिकच उपयुक्त ठरतं. हा आधीच्या कालच्या विचारलेल्या प्रश्नाचा हा भाग झाला. आज फार सुंदर प्रातःकालाच्या सत्राची सुरुवात झाली आणि हाही विषय अशाशी निगडीत असलेलाच विषय आजच्या आपल्या या सत्रामधला आहे. तो म्हणजे भक्तांचा समर्पित भाव. सुरुवातीला ग्रंथनिर्मिती, ग्रंथपरिचय, ग्रंथकर्त्याचा छानपैकी वंदन, जो काही आपल्या मनामध्ये वंदन भाव आहे तो प्रकट झाला. त्यानंतर या भूतळावर आपल्या महाराजांचं येणं, संतांचं येणं हे कसं असतं याविषयी आपण हितगुज साधलं. त्यानंतर संत आणि भगवंत, भगवंताला आपल्या भक्तांना जवळ बोलवण्यासाठी असलेलं सुंदर माध्यम म्हणजे सद्गुरू. सद्गुरू अनिवार्य यासाठी असतात, गुरु यासाठी करायचे असतात की जे आपला संबंध आपल्या आराध्याशी जोडून देतात, आपल्या ईश्वराशी जोडून देतात, आपल्या मूळ प्रकृतीशी जोडून देतात, आपलाच आपल्याशी जोडून देतात. म्हणून संतांचं या भूतळावर येणं हे फार 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 सृष्टीला आल्हाददायक, आनंदवर्धक आणि उद्धारक असतं. त्यानंतर संत आणि भक्त. काल आपल्या खऱ्या विषयाला सुरुवात झाली तिसऱ्या, चौथ्या, शेवटच्या टप्प्यामध्ये. म्हणजे कालचा जो आपला टप्पा होता चौथा सांगतेचा कालच्या दिवसाचा, तो संत आणि भक्त. मग आपण भक्ताकडे आलो आणि आता तोच विषय आधीच्या या हितगुजामध्ये मांडला गेला. मेघना त्यांनी छान उत्तरं दिली. त्यांना वेळ अपुरा पडला असेल कदाचित आणि त्यातही मेघनाताईंना आता आदरपूर्वक आपण टाळी देणारच आहोत, पण आमच्या गिरीधरताईंना एक आदरपूर्वक टाळी आपण देऊया. फार सखोल अभ्यास आहे, फार छान अभ्यास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हितगुज करत असताना, परवा दिवशी पण हितगुज मला वाटते अनुपमाताईंनी आपल्याशी केलं.
कालही केलं, काल छान, कालच्या ताईंचं नाव मी विसरलो, हां, आणि आजही यांचं हितगुज ज्यांच्याशी करायची आहे त्यांना बोलकं करण्याचं जे तंत्र आहे ते उत्स्फूर्त होतं. नुसतं लिहून तात्पुरतं आणलं होतं, नुसती हिंट मिळण्यासाठी, पण बोलणं मात्र, कारण की सूत्रसंचलन करण्याचा मला अनुभव आहे, निवेदन करण्याचा मला अनुभव आहे, अनेक कार्यक्रमाचे निवेदन मी आधी केलेले आहे. त्यामुळं इथे बसल्यानंतर खूप सांभाळावं लागतं, वेळ सांभाळावी लागते. आयोजक आपल्याकडे बघत असतो, श्रोता बघत असतो. कुणी जर जागचं हल्लं की नाही की एकदम लागली ताण येतो आहे ना, ती एक ताण, आता कोणाला बोर तर नसेल झालं ना वगैरे. आणि मग ज्याच्याशी आपण संवाद साधत असतो त्याचाही तोल सांभाळावा लागतो आणि आपला कागदही सांभाळावा लागतो. एखादा कूलर लावलेला असतो, कागद उडतात भरभर भरभर भरभर, तेही सांभाळावं लागतं. मधून आता हे दिवसच हे लाईट जाण्याचे आहेत, माईकही मधून चूप होतो, मूक होतो, तोही मौनावतो ना, मग त्यालाही सांभाळावं लागतं. या सगळ्या गोष्टी त्या सूत्रसंचालक, पण कुठेही हे नवखेपण जाणवलं नाही. मी पूर्वीचा जो सूत्रसंचालक आहे किंवा निवेदक आहे त्याच्या वतीने या तीनही सूत्रसंचालक किंवा निवेदकाला किंवा या अँकरिंग करणाऱ्या त्या अँकर्सला मनोभावे अभिवादन व्यक्त करतो. आणखी एक मला मनामध्ये विचार आला की आपण उपासना करतो, उपासना दैनिक किंवा आठवडी असते. दैनिक तर नसेल, कदाचित हप्त्यातून असेल, साप्ताहिक असेल. त्यावेळेला मला असं वाटतं की हे असं हितगुज दोन व्यक्तींमध्ये आपल्या उपासना केंद्रामध्ये वारंवार व्हायला पाहिजेत. एकाने प्रश्न विचारायचे आणि दुसऱ्याने त्याच्यावर उत्तर द्यायचे. आलटून पालटून दोन अशा पेयर्स बदलत जायच्या, जेणेकरून मनामधला प्रकटीकरणाचा भाव अधिक परिपक्व होतो. आणि अशा संमेलनाच्या वेळेला आपल्याला अनेक असे छान फार मोठे व्यासपीठावर विराजमान होणारे अधिकारी व्यक्ती मिळतील. त्याच्या माध्यमातून बोलत राहायचं, कथा मांडत राहायची, सद्गुरूंच्या विषयी व्यक्त होत राहायचं आणि छान प्रगल्भ होत राहायचं. बघा ते द्यायला तयार आहेत. काय देऊ बाळा? अहो त्यांच्याकडे तर सगळंच आहे. मग आपण म्हणतो की महाराज मला अमुक हवं आहे. मग कशामध्ये नेतोस? आता मी जर कापड घेऊन गेलो असेल, रुमाल घेऊन गेलो की महाराज द्या मला, काय हवं आहे? महाराज मला दूध द्या. ते म्हणतील का कापडामध्ये दूध कसं काय घेतो? तुझं पात्र, तू जे मागतो ना तसं तू पात्र आणणं. मग मी आपली प्लॅस्टिकची कुठली तरी अशी एक जी वापरू नये तशी बॅग नेतो. महाराज सोनं द्या भरपूर, जड जवाहीर द्या. अरे हे तुटेल ना, फाटेल ना. त्यांच्याकडे सगळं आहे. आता मी या साऊंड सिस्टीमवाल्या दादांना म्हटलं की तुम्ही किती भाग्यवान आहात, आळंदीला राहता आणि छान असा सत्संग लागतो आहे ना, व्यवसायासोबत व्यासंग आणि परमार्थ. वा, प्रपंचासोबत मस्तपैकी त्यांना छान, किती त्यांना छान. आणि ते तन्मयतेने ऐकतायत. नाही तर काही वेळेला काय असतं की साऊंड सिस्टीमवाले आपल्या मोबाईलमध्ये वगैरे असतात आणि सांगणारे झालं का, पण ते ऐकतात. मला त्यांचं नाव माहीत नाही, पण मी त्यांचं इथे अभिनंदन केलं. खूप छान. महाराज काय कोणाला देते काही सांगता येत नाही. हे त्यांना त्यांच्या प्रारंभामध्ये महाराजांनीच आणलेलं असेल कदाचित, निश्चितच. त्यामुळे ते द्यायला तयार असतात. फक्त आपण पात्र किंवा सुपात्र व्हायला पाहिजेत. सत्पात्रीच द्यावं असं शास्त्र सांगतं ना, आणि शास्त्र पाळणारे आपले महाराज आहेत. त्यामुळं त्यांना ते देण्यासाठी बरोबर ते आपल्याला अनुकूलता देतात. आणि आपलं पात्र पहिल्यांदा जे आपण मागणार आहे ते बरोबर आपल्याला घेता यावं, लेता यावं, अनुभवता यावं, अनुसरता यावं, अंगीकारता यावं, स्वीकारता यावं, यासाठी आपल्याला सगळी क्षमता प्रदान करतात, सुपात्र बनवतात. आणि महाराजांची सुपात्र बनवण्याची प्रक्रिया आपल्या गजानन महाराजांची वेगळीच आहे. बघा, गजानन विजय ग्रंथ पहिल्या अध्यायापासून अगदी शेवटपर्यंत आपण उलगडून बघूया की प्रत्येक भक्ताला, कारण की आजचा संत आणि भक्त आहे ना, प्रत्येक भक्ताला त्यांच्याकडून मिळणाऱ्या कृपेची जी
खूप मोठी समृद्धी आहे, संपत्ती आहे, ती धारण करण्याची क्षमता पहिल्यांदा प्रदान करतात आणि मग देतात. काही काही जणांचा क्षमता आत्मसात करण्याचा कालावधी कदाचित कमी जास्त असू शकतो. आपल्यासमोर उदाहरणं गजानन विजय ग्रंथामधलीच येतील, पण सध्याही तेच चालू आहे. ज्या वेळेला म्हणजे माझ्या चिंतनाप्रमाणे मी अमरावतीला हा विषय मांडला होता की महाराजांच्याकडे येणारे 3 प्रकारचे भक्त. पहिला भक्त जो असतो, जसं मेघनाताईंनी काल सांगितलं की पहिल्यांदा गजानन महाराजांकडे जाणं. आपल्या प्रत्येकाला असे अनुभव आलेले आहेत. पहिला भक्त हा महाराजांकडे कुठल्या तरी काम्य भावनेने जातो, इच्छापूर्तीसाठी जातो. कुठली तरी मागणी असते, मग ती प्रापंचिक, शारीरिक, मानसिक, व्यावहारिक कुठली असू द्या, कुठली तरी कामना घेऊन जाणारा हा भक्त असतो. ही पहिली भक्ताची पायरी आहे. आपण असं म्हणू 3 प्रकार म्हटल्यापेक्षा 3 पायऱ्या म्हणू, 3 स्टेजेस म्हणू. मीही महाराजांकडे गेलो असेल त्यावेळेला काही ना काहीतरी मागणं असेल, कदाचित पास होण्यासाठी, शालेय वयामध्ये असेल तर पास होण्यासाठी गेलो असेल की महाराज गणिताचा पेपर आहे, जरा जाऊन येतो शेगावला. एखादा नोकरीसाठी गेला असेल, एखादा विवाह संपन्न होण्यासाठी विवाह इच्छुक असलेला असेल, ती मुलगी असू द्या, मुलगा असू द्या, महाराज माझा जुळू द्या एकदा, अमुक अमुक माझ्या मनामध्ये आहे तर त्याच्याशी माझं जुळू द्या, यासाठी पण गेला असेल. एखादा पदोन्नतीसाठी गेला असेल, एखादा बदलीसाठी योग्य ठिकाणी गेला असेल, एखादा शारीरिक व्याधीसाठी गेला असेल. आधी असू द्या की जी मनाची व्याधी, किंवा व्याधी असू द्या की शारीरिक शरीराची पीडा. आधी व्याधी, आधी म्हणजे मनाची पीडा आणि व्याधी म्हणजे शरीर पीडा. ही पहिली पातळी भक्तांची तर असतेच. एकदम मी 3ऱ्या पातळीवर महाराजांकडे कसा जाऊ मला सांगा बरं. तेवढी तर माझी पूर्वीची साधना नसेल. कुठल्या ना कुठल्या तरी भीतीने, धाकाने मी महाराजांकडे गेलो. ही पहिली पातळी. आणि गेल्यानंतर किंवा मी पारायण केलं किंवा मी पायवारी केली, महाराजांकडे गेलो म्हटल्यानंतर कुठल्या तरी माध्यमातून, पण मात्र कुठली तरी कामना घेऊन मी गेलो. ही पहिली भक्ताची पायरी आणि ही स्वाभाविक आहे, याच्यामध्ये दोष काहीच नाही. म्हणजे माझ्यासोबत जर एखादा प्रापंचिक जर जात असेल बाजूला बसलेला बसमध्ये, कहो शेगावला मी पण जातोय, वा काय निमित्ताने, नाही हो फार अमुक अमुक आहे. मग मला माझ्या मनामध्ये काय वाटतं, असं काय एवढं काही यासाठी महाराजांकडे जायचं, हे सगळं सोसायचं, अहो कसं काय एवढं, तर काय एवढ्यासाठी तुम्ही गजानन महाराजांना कशाला साखर घालता वगैरे वगैरे. पण हे झालं माझं, आपण त्याच्या भूमिकेतून बघायला पाहिजे ना. माझं मोजमाप हे सगळ्यांना मला लावता येणार नाही. प्रत्येकाची प्रकृती वेगळी, वृत्ती वेगळी आणि त्याच्यावर होणारी महाराजांची कृपा आणि महाराजांचा त्याचा जो अनुबंध आहे तो वेगळा बरं. त्याच्यामुळं मी त्याला कमी लेखू शकत नाही. ही पहिली पायरी प्रत्येकाची असते. आणि मग महाराजही म्हणतात, ये बाळा ये माझ्याकडे ये. किंबहुना वाटच पाहत असतात. त्याच्याही पेक्षा किंबहुना मी असं म्हणेल की ती जी पीडा, संकट किंवा चिंता जी महाराजांनी त्याच्या प्रारब्धामध्ये आणलेली आहे, त्याचं कारणच हे होतं की तो माझ्याकडे यावा म्हणून. हे निमित्त. पण तोपर्यंत आपल्याला ते उमगले नसतं. महाराज येतात, मग काय, मग कदाचित महाराजांच्या अंगाऱ्याने आपल्याला उतार पडतो किंवा महाराजांच्या दर्शनाने बरं वाटतं किंवा महाराजांच्या कृपाप्रसादाने जो काही आपण नवस केलेला असेल तो परिपूर्ण झाल्यानंतर खरोखरच आपल्याला आतून समाधान प्राप्त होतं. माझे गजानन बाबा पाठीशी होते म्हणून बरं जमलं, बरं फार छान जमलं. अहो साध्या साध्या गोष्टी असतात. म्हणजे मंदिरातून दर्शन झाल्यानंतर बस मिळेल म्हणून महाराज बस मिळू द्या.
किंवा स्वयंपाक करत असताना पटकन सिलेंडर जर गेलं असेल तर महाराज आता नंबर लागतो की नाही, लवकर मिळतं की नाही, पाहुणे येणार आहेत महाराज, प्रार्थना करायची देवघरामध्ये जाऊन, हरकत नाही. साध्या साध्या गोष्टी असतील. मला एखादी कविता सापडत नाही, महाराज असं कसं काय, सापडून द्या ना. मग साध्या साध्या गोष्टी ते हसत असतील, आपण हसताना तसे तेही हसत असतील निश्चितच. पण महाराज लवकर येऊ द्या. ही जी हे लाईट येतात जातात की नाही, ही महाराजांची इथे आज उपस्थिती याची खूण असते बरं. ही जय गजानन, जय गजानन. ही आपली सगळ्यांची पहिली पायरी असतेच. आणि दुसऱ्या पायरीवर जरी मी गेलो असेल ना तरी पण ही पहिली पायरी संपुष्टात येत नाही. असं समजूया की उजवं पहिलं पाऊल जे आपण टाकतो ते दुसऱ्या पायरीवर असेल आणि डावं पाऊल आणखी मागच्याच पायरीवर असतं. यात माझं तरी असेल कदाचित. पण मात्र दुसऱ्या स्टेजला असं होतं बघा की का हो शेगावला चालले काय, काही नाही हो महाराजांची आठवण आहे, बरं वाटतं तिथे गेल्यानंतर. काही मागायचं, काही मागायचं का हो, काही प्रापंचिक समस्या, कुठे काही अमुक ढमुक, काहीही नाही. मग काय सहज घरी बोर होतो म्हणून शेगावला जायचं छान, किंवा तिथला प्रसाद आवडतो म्हणून. नाही 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 नाही, तिथे गेल्यानंतर का कोण जाणे सांगता येत नाही, पण आवड वाटते, ओढ. असं वाटतं की महाराज बोलवत आहे, असं वाटतं की तिथे जावं. आणि सांगता येत नाही काही, ही दुसरी स्टेज. बोलून घेतात ते. तिथे गेल्यानंतर असं वाटतं की चुकूनही. आमच्या एक भगिनी आहेत अकोल्याच्या, त्यांचं एक वाक्य मला फार छान आठवतं, कधी काळी बोललेलं त्यांनी. ते म्हणाले की मी खूप असं यादीच करते की महाराजांना हे मागायचं, ते मागायचं, ते मागायचं, ते मागायचं. आणि गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर वर आल्यानंतर अरे आपण विसरूनच गेलो. वा म्हटलं की एवढी मोठी तुमची भक्ती. अहो मागणीचा विसर पडेल असं सच्चिदानंद स्वरूप तुम्ही महाराजांमध्ये बघितलं, तुम्ही खरं दर्शन घेतलं. सुरुवातीला आपण दर्शन देतो महाराजांना, महाराजांचं दर्शन देत नाही पहिल्या पायरीमध्ये. महाराज मी आलो बरं, हां आलं लक्षात, मी ते मागण्यासाठी आलो, ते 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 हे पहिलं आपलं. पण दुसऱ्या वेळेला त्यांचं दर्शन ज्या वेळेला होतं ना त्यावेळेला खरोखरच मागणीचा विसर पडतो आणि पाहत राहावं असं वाटतं ते सगुण सुंदर महाराजांचं रूप. काय वर्णन करावं. आणि ते रूप इतकं हृदयामध्ये ठसवतं ना, महाराज ठसवतात ना की बाहेर आल्यानंतर तिकडेकडे तोच भास पाहायला लागतो. चित्त प्रसन्न होतं आणि मन प्रफुल्लित होऊन असं वाटतं की जाऊ द्या 12ची 12:30ची गाडी, जाऊ द्या 3च्या गाडीने जाऊ, 3ची हुकली तर 6ची एखादी कुठली तरी पॅसेंजर मिळूनच जाईल, त्याने जाऊ, नाहीतर मुक्काम करू, एखादी 10-15 रुपयाची गादी घेऊ आणि इथेच टाकू. रमतं मन. गुरुचरण सोडून जावंच वाटत नाही. ही दुसरी पातळी. आणि तिसरी पातळी की जी या आयोजकांची आहे. मला कोणाची कुठली पातळी आहे हे सांगण्याचा अधिकार नाही आहे, पण मनोगताच्या माध्यमातून मला व्यक्त होऊ द्या. पहिली पातळी माझी आहे, दुसरी पातळी श्रोत्यांची आहे. म्हणून उदयदादा आयोजक आणि हे मंडळी, खरं सांगू का, या जे आयोजक हे कार्यकारी मंडळ जे आहे ज्याने हे ठरवलं, मधुराताई अमुक अगदी आणि व्यवस्थित नियोजन, तर त्या तिघांच्या मनोगतामधून तुमचा परवापासून मिळणारा जो उत्स्फूर्त आणि सतत आणि बहुसंख्येने प्रतिसाद आहे त्याला सुंदर असा रिमार्क या तिघांनी दिलेला आहे. या तिघांतर्फे मी तुमच्यासाठी टाळी वाजवतो. आयोजक प्रसन्न आहेत. मला उदयदादा म्हणाले छान आहे. नाहीतर इथे आल्यानंतर असं वाटतं ना, कधी कधी माऊलीच्या मंदिरामध्ये जाऊन बसावं, इंद्रायणीच्या तटी जाऊन बसावं, आणखी काही मठ आहेत तिथे, तिथे जाऊन बसावं, किंवा काहीतरी विकत घ्यावं,
किंवा आळंदी कसं आहे बघावं, सत्र सुरू करून द्यावं. मधुराताईंनी सत्र सुरू केलं, ताईंनी सत्र सुरू केलं. आता 1.5 तास काही आता हे छान परस्पर मागच्या खुर्चीवर बसायचं आणि मग छान फेरफटका असं आपण केलं नाही. हे आयोजकांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं आयोजकांना त्यांच्या आयोजनाची फलश्रुती महाराजांनी आधीच प्रदान केली. ही आपली दुसरी पायरी आहे. आपण रमला तिथे. अधेमध्ये जर लाईट गेले तर गरमीची होते. वातावरण आल्हाददायक जरी असलं तरी एका ठिकाणी बसणं, आणि काही काही वयोअवस्थेमधले असे आपले साधक आहेत, भक्त आहेत, गुरुबंधू भगिनी आहेत की खरोखरच एका ठिकाणी जरी खुर्ची बसायला दिली ना तरी पण एके ठिकाणी बसणं अशक्य असतं. हो, कुठेतरी पायाला कळ येते. पण तेही सगळी शारीरिक व्याधी बाजूला ठेवून आपली एकतानता जी श्रवणामधली आहे ना ती अतिशय वंदनीय आहे. कारण मस्त वाटतं महाराजांच्या दुसरी पायरी. आणि तिसरी भक्तांची पायरी अशी की जी महाराज म्हणतात की ये रे बाबा, मला माझं कार्य तुमच्या माध्यमातून साधायचं आहे. मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. भक्ती प्रवणता अनेक नवागतांमध्ये रुजवण्याची माझी त्या 32 वर्षाची जी कामगिरी आणि नंतरची सुरू आहे, अभ्यास सुरू राहणार आहे, ती तुम्हाला प्रवाहित करायचं आहे. हे सुकाणू मी तुमच्या हाती दिलेले. तिसरी भक्तांची पायरी. मग ते आयोजक होतात. कोणीतरी फार मोठ्या मार्गदर्शक तत्वावर येतात. कुणीतरी मेघनाताईसारखं आपल्याला आपल्या मनामधल्या असलेल्या शंकेचं निरसन करतात. कुणी छान पुस्तिका किंवा ग्रंथ लिहितात, सहाय्यभूत होतात. कुणी इथे अन्नदानासाठी मग सोलापूरचे कोल्हापूरचे भक्त छानपैकी मस्त मेजवानी भरपूर असं देतात. कोणी म्हणतात की 4 भक्तांचा प्रवास खर्च माझ्याकडून. कुणी म्हणतात की अमुक हे लागणारे जे प्रसादाचं आहे, सजावट आहे माझ्यासाठी, मी रांगोळी काढेल. बरं, हे श्रोते हो, हे तुम्हाला वाटत असेल हे तुमचं कार्य, तुम्हाला वाटत असेल तुमचं कर्तव्य, पण ही महाराजांनी तुमच्यावर सोपवलेली त्यांच्या रूपरेषेची खूप मोठी जबाबदारी आहे. बरं, खूप मोठी जबाबदारी आहे. अमरावतीला अनेक भक्त मी असे पाहिलेत बरं की ज्यांचं घर महाराजांच्या मंदिरासारखंच कार्यालयासारखंच वाटतं. शनिवार रविवार सुट्टी आली की नाही ते घरी नसतात. कुठेतरी शेगावला, कुठेतरी त्यांच्या महाराजांच्या कामासाठी अव्याहत ते घर, कुटुंब सहपरिवार दास आम्ही हे घरदार, या उक्तीनुसार सतत मी म्हणतो घरी गेलं की कुठेतरी का हे पोते कशाचे, आता हे आहे ना महाराजांचं, मग मंदिरामध्ये जागा अपरी पडते, आपल्या घरी टाकले. का ही मोठी कढई काय हो, अजून ती परतायची राहिली. मागचा प्रकट दिन झाला ना तर तो आता आचार्य येईल केव्हा घेऊन जाईल, ठेवून दे इथे. त्यांना कुठली अडगळ होत नाही, कुठली अडचण होत नाही, कुठली त्यांची प्रायव्हसी डिस्टर्ब होत नाही, कुठली रूपरेषा, कुठला वीकेंड त्यांचा डिस्टर्ब होत नाही. सर्वस्वी महाराजांचं घर त्यांचं होऊन जातं. लहान मुलापासून तर घरी येणाऱ्या पै पाहुण्यापर्यंत मला सांगा, हे कुटुंब त्यांचं स्वतःचं राहत नाही, महाराजांचं होऊन जातं. ही भक्तांची तिसरी पायरी. तिसऱ्या पायरीवरच तर या गजानन रूपी जगन्नाथाचा रथ मार्गक्रमण करतो आहे. नव्याने जन्माला येणाऱ्या आपल्या घरच्या बाळाला बाळकडू जे मिळतं या तिसऱ्या भक्तांच्या संस्काराने मिळतं. ज्ञानोत्तर भक्ती हा विषय वेगळा आहे, पण महाराजांच्या उत्तरोत्तर कृपेचा धनी करणारी मात्र ही भक्ती आहे. हा भक्त आहे, ही भक्तांची पातळी आहे. आणि ती पातळी महाराजच प्रदान करतात. फक्त ते म्हणतात की माझ्या कृपेला पात्र किंबहुना सुपात्र होण्यासाठी बाबा आधी मला तुझी इलिजिबिलिटी टेस्ट घ्यावी लागेल, क्षमतेची कसोटी घ्यावी लागेल. खरं सांगू, अगदी शेवटच्या रांगेपासून तर माझ्यापर्यंत सगळ्या भक्तांचं माझ्या म्हणण्याला अनुमोदन असेल. आपल्या सगळ्यांवर जी काही संकट येतात ना, ती संकट आपल्या या सुपात्र होण्यासाठी असलेल्या क्षमतेच्या कसोटीपोटी येत असतात.
आपण एकदा बाबांचे झालो ना, महाराजांचे झालो ना, की सगळी संकट त्यांच्या अनुमतीशिवाय आपल्या वेशीवर, घराच्या वेशीपर्यंत येऊ शकत नाहीत. म्हणजे सगळ्या ज्या काही शक्ती आहेत, म्हणजे अष्टसिद्धी दासी त्यांच्या असतात. हो, माझ्यावर जर एखादं बालंट किंवा संकट यायचं असेल ना, तर त्या संकटाला संचलित करणारा जो कोणी शक्ती असेल, कदाचित दुष्ट शक्ती असेल, निगेटिव्हिटी असेल, ती पहिल्यांदा महाराजांची अनुमती घेते. जाऊ का तुमच्या भक्ताला थोडंसं मला छळायचं आहे. महाराज म्हणतात नाही, थांब, जाऊ नको, जरा तो व्यस्त आहे, हां आता जा. मग महाराज आपल्याला तयार करतात. हे महाराजांवर निर्भर राहणं आहे, ही अनन्य भक्ती आहे. हा दृढ निष्ठेचा आणि श्रद्धेचा भाव आहे की महाराज ते अमुक अमुक जरा मला वाटतं, चिंता वाटते, अमुक अमुक याची, अमुक अमुक संकट, ते अर्थातच तुम्हाला माहीतच असेल. म्हणजे याचा अर्थ काय? आपण तर सर्व जाणतातच ना, असं आहे ना गजाननीच्या ग्रंथामध्ये, आपण सर्व जाणता, आपल्याला सगळं माहीत आहे, आपण त्रिकालज्ञ आहात. म्हणजे याचा अर्थ आपल्यावर येणाऱ्या छोट्या आपदेची जाणीव महाराजांना आधी असते आणि ती सहज निवारण करतात. पण तरीही ती आपदा का येत असेल बा? जानकाबाईला वाताचा विकार का झाला असेल बा? किंवा तुकाराम शेगोकारांच्या कानामध्ये छर्रा तरीही का शिरला असेल? तरीही का बंकटलालाच्या याच्यामध्ये व्याधी उद्भवली? तरीही का त्या माशा आल्यात? या सगळ्यांच्या पाठीमागची त्यांची लीला आणि त्यांची जी कारणं आहेत त्या लीलेपाठीची, ती आपल्या भल्यासाठीच आहे. किंबहुना त्या व्यक्तीच्या माध्यमातून अनेकांच्या साधनेची शुद्धी महाराज करवितात. बंकटलालाचा आता उल्लेख झाला त्या अध्यायामधला की त्या माशा येऊन चावल्यात. माशाची पर्वा न करताना बंकटलाल धावलेत. मग महाराजांना काय सांगितलं दासगडू महाराजांच्या लेखणीच्या माध्यमातून? हे लड्डू भक्त पळून जातात. बघा बंकटा, तू एकटा धावून आलास, बाकीचे सगळे पळून गेलेत. पासोडी माशाची पांघरली होती महाराजांची. ते बंकटलालाचा जीव कळवळला आणि क्षमा याचनेसाठी किंबहुना पहिल्यांदा त्या माशा दूर करण्यासाठी बंकटलाल धावलेत. नंतर सोनार आणविला आणि नंतर क्षमा याचना केली, माझं चुकलं महाराज, इथे नको आणायला हवं होतं तुम्हाला. पण हे महाराजांनी का घडून आणलं? कारण की तितक्या पुरते तात्पुरते माझे जे भक्त आहेत ते कोण कोण आहेत हे त्यांना कळावं म्हणून. कळलंच असेल ना त्यांना, निश्चितच कळलं असेल. या ज्या लीला आहेत ना आपल्या वाट्यावर येणाऱ्या, त्या लीला महाराज आपली शुद्धी करतात, म्हणजे आपल्याला सद्भक्त बनवतात. एक गोष्ट निश्चित आहे, त्यांना आपण ज्यावेळेला माऊली म्हणतो, हा ऊ दीर्घ नाही बरं, ऊ ह्रस्व आहे. माऊली नाही, ऊ दीर्घ नाही, माऊली, ऊ ह्रस्व काढायचा, माऊली. ज्यावेळेला आपण माऊली म्हणतो त्यांना, त्यावेळेला आपण त्यांचं लेकरू होतो. असं म्हणतात ना, एक बोट समोर असेल तर दुसरं बोट आपल्याकडे असतं. म्हणजे सद्भक्त होण्याची जी काही लक्षणं आहेत त्याला आपण सुरुवात करूया. महाराजांचे भक्त, संतांचे भक्त, ज्यावेळेला त्यांना माऊली म्हणतो ना त्यावेळेला आपण लेकरू व्हायला पाहिजेत. आणि लेकरू कसं व्हायला पाहिजे? लढीवाळ लेकरू व्हायला पाहिजे, निरागस व्हायला पाहिजे. तर त्यांना माऊली म्हणण्याचा अधिकार आपल्याला मिळतो. कुणी कसं काय म्हणाला सांगे बरं, कसं काय होईल? अधिकार. त्यांना माऊली म्हणतो त्यावेळेला आपण लेकरू होतो. मग ते वत्सलतेने आपल्याकडे बघतात आणि लढीवाळपणे आपण मग त्यांची कृपा स्वीकारतो. ही वत्सलता आणि हे लढीवाळपण, हे आईपण आणि हे निरागसपण, ही महाराजांमधली आणि भक्तांमधली एक छानपैकी अनुनयिका आहे, वाहिनी आहे. ज्यावेळेला आपण त्यांना सद्गुरू म्हणतो, सद्गुरू श्री गजानन महाराज, मग आपल्याकडे काय येतं जबाबदारीने? सत्शिष्य. केवळ शिष्य नाही, सत्शिष्य.
मी महाराजांचा शिष्य आहे किंवा सत्शिष्य आहे, ही जबाबदारी आपल्याकडे येते. म्हणजे केवळ त्यांना अमुक अमुक म्हणत असताना आपल्याकडे पण एक भूमिका येते बरं. आणि त्यांची जशी कामगिरी, ते त्यांना जर माऊली म्हटलं तर ते आईसारखे धावून येतात. मग ते त्यांचं कर्तव्य पूर्ण करतात, आई म्हणून ती भूमिका वठवतात 100%. मग माझी पण जबाबदारी आहे की निरागसपण किंवा लढीवाळपण मी 100% निभवायला पाहिजे. म्हणजे सद्गुरूंची जी खासियत, वैशिष्ट्य, लक्षणं, सद्गुरू कोण असावेत हे गुरुगीतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण आणखी एक गीता आपल्या माध्यमातून येते, म्हणजे सत्शिष्याची गीता, म्हणजे शिष्य गीता. ही आपल्या माध्यमातून नेहमी निर्माण व्हायला पाहिजे आणि महाराज ती आपल्यामधून करून घेतात. ज्यावेळेला महाराजांचं पहिलं दर्शन झालं बंकटलालाला, पूर्वसुकृताने महाराजांना बंकटलालांनी ओळखलं की कोणीतरी हे सत्पुरुष आहेत, योगी आहेत. दामोदर पंतांना सांगितले, पंत जरा बघा बरं, आणि मग बघायला लागलेत. त्यानंतर मग बंकटलालाच्या मनामध्ये जो महाराजांचा शिष्य होण्याची प्रक्रिया त्याला सुरुवात झाली. महाराज बघा त्याच्याकडनं कशी कशी कसोटी करून घेतात. पहिल्यांदा तर महाराजांनी त्यांना प्रतिप्रश्न केला. काही अणुका खायला वगैरे वगैरे असं विचारलं की महाराज पुष्ट्या पत्रावळीच्या शोधना का करता कळेना, आपल्याला क्षुधा असेल तर छान पत्रावळी आणून घेतो, आणि आणली पण. महाराजांनी परत आधीचं अन्न त्याच्यामध्ये कालवलं आणि सगळं एक केलं. बंकटलालाला प्रबोधन देत होते महाराज, पाहणाऱ्यांना प्रबोधन देत होते. अवघी पक्वान्ने एक केलं, पूर्णपणे एक केलं. महाराजांना एकत्रीकरण आवडतं बरं बंकटलाला मला, हे महाराजांचं सांगणं होतं. कोणी एखादा तिखट स्वभावाचा असेल त्यालाही घ्या, टाका याच्यामध्ये. कोणाचा एखादा तुरट असेल घ्या ना त्याच्यामध्ये, थोडासा आंबट असेल घ्या ना त्याला, कोणी चविष्ट गोड असेल तो न घ्या. अवघी पक्वान्ने एक केली. महाराजांना सामूहिक प्रार्थना, सामूहिक उपासना, सामूहिक अन्नदान आणि सामूहिक वारी आवडते. अवघी पक्वान्ने एक केली. बंकटलालाला प्रत्येक कृतीमधून महाराज प्रबोधित करत होते. केवळ बंकटलाल, मग दामोदर पंत आहेत, पातुरकर आहेत, देवीदास पंत किंवा आजूबाजूचे त्यामुळं सजग झालेले काही पाहणारे पण लोक आहेत शेगावचे. आणि त्यानंतर आपल्यापर्यंत हा वृत्तांत दासगणू महाराजांनी पहिल्या अध्यायामध्ये पोचवला. आपणही आज तिथे विद्यमान होतो. हा अध्याय वाचत असताना आपणही त्या वडाच्या झाडाच्या अवतीभोवती असतो की नाही, आपणही त्या काळामध्ये त्यावेळेला जातो. त्यावेळेला महाराज सांगतात की सर्व समावेशकता, सम्यकता ही आपल्या भक्तीमध्ये, आचरणामध्ये, साधनेमध्ये जरूर जरूर असावी. हे माझं आहे आणि माझंच करायचं असं नको, त्याच्यामधला मी पण आता नको. हा भाग. नंतर मग महाराज प्रतिप्रश्न करतात, अन्न भक्षिले देहाने म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी, तुम्ही चतुर आहात ना, तुम्ही शिकलेले सवरलेले आहात ना, सुविद्ध आहात ना, चांगल्या कुटुंबामधले आहात ना, चांगल्या संस्कारामधून आला आहात ना, चांगल्या पूर्वजांच्या पोटी तुम्ही जन्माला आलात ना, मग तुम्ही चतुर आहात. मग हा जो व्यवहार आहे हा व्यवहार आपण जाणला पाहिजे ना बंकटा, दामोदर पंता जाणला पाहिजेत ना आपण हा व्यवहार. अरे हा असेलच. प्रपंचामध्ये पडलो तर प्रपंचाच्या रीती रिवाजी वहीवाटी आपल्याला स्वीकारता आला पाहिजेत ना, की नाही मी आता महाराजांच्या गजानन महाराजांच्या भक्तीला लागलो, शिबिर असेल तरच जाईल, संमेलन असेल तरच जाईल, उपासना असेल तरच जाईल, एखाद्या नातेवाईकाचं लग्न असेल तर माझं येणं होणार नाही, हो काही मला तुमचं घेणं देणं नाही, आता मी महाराजांच्या भक्तीला लागलो नाही. बरं, अन्न भक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी. आणि याचाच कदाचित छान उच्चार तिकडे महाराजांनी रामचंद्र पाटलांना सोयऱ्या धायऱ्या कारणे समयानुसार मान द्यावा आहे ना. किती छान अवधान देतात महाराज. आपलं पात्र सुपात्र करण्यासाठी, पात्र या देहाचं, पात्र या सदाचाराचं, पात्र या कुटुंबाचं,
पात्र आपल्या गावाचं, त्या पात्राची व्याप्ती पण वाढवतात. हा व्यवहार सगळा पाहिजे. सगळं महाराजांना छान येतं. कायदे कानून, सिग्नलचा उच्चार आमच्या गिरीधर ताईंनी केला की सिग्नल देखील आजकाल लोक जात असतील, आपण मोडत नाही, आपण महाराजांचे आहोत. सगळ्यांना मान द्यायचा, बरं तो कायदा त्याला सन्मानित करायचा. जो काही आपल्यावर करभार असेल शासनाच्या नियमाप्रमाणे तो व्यवस्थित द्यायचा. शेगाव संस्थांमध्ये रोज लिस्ट लागलेली असते, किती आलेत आणि कसे गेलेत, किती निर्मळ व्यवहार आहे तो महाराजांनी सांगितलेला आहे ना. सदाचार काही असू द्या, आणि शक्यतोवर कोणाकडनं घेतलेलं हे शक्यतोवर आपण परतीचा आहेर त्याला जरूर करायचा. आपले रीतिरिवाज आहे, परतीचा आहेर म्हणतात, सुंदर आपल्याकडे प्रथा आहे. शक्यतोवर कोणाचं घ्यायचं नाही, आणि आलंच तर त्याला थोडंसं परतीला करायचं, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची. कोणाकडे जेवायला आपण गेलो की छान झाले बरं पोहे, छान झाला चहा, छान झाला, त्या माऊलीला अगदी मन भरून कृतज्ञतेने सांगावं. ती माऊली समोर नसेल तर ज्याच्याकडे आपण गेलो की माऊली खूप छान भूक लागली होती, छान वाटलं बरं, 2 घास अतिशय सुंदर. काय हरकत आहे शब्दांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. मला महाराजांनी आपल्या साऊंडवाल्यांच्या विषयी अभिवादन व्यक्त करण्यासाठी सुचवलंच न, तेच सुचवतात. साधी गोष्ट आहे. तिथे काल छान, परवा छान झालं होतं, कालही छान झालं होतं. मी दादांच्याकडे कळवलं की म्हटलं ज्यांनी हे पक्वान्न बनवलं त्यांना माझं अभिवादन सांगा. काय हरकत आहे. ऋण कोणाचं ठेवायचं नाही, ऋणी कोणाचं व्हायचं नाही, ऋणाईत तर व्हायचं नाही. महाराजांनी पहिल्यांदा बंकटलालाकडे आलेत, त्यानंतर मग बंकटाला सांगितलं की मी तुझ्या घरी राहू शकत नाही, मला आता मारुतीच्या मंदिरात जाऊ दे. मारुतीच्या मंदिरामध्ये आले, तिथे राहिले भास्कर महाराजांच्या सोबत, आणि तिथून मग महाराज आलेत खंडू पाटलांकडे आलेत. मग खंडू पाटलाकडे काही दिवस राहिलेत. तिथे तेलंगी ब्राह्मणाचा अहंकार महाराजांनी निरसन केला, आणि त्यानंतर कृष्णाजी पाटलाच्या मळ्यामध्ये आलेत. म्हणजे पहिलं ठिकाण बंकटलालाचं, दुसरं ठिकाण मारुती मंदिराचं, तिसरं खंडू पाटलांच्या घरी काही दिवस महाराज राहिलेत. त्यानंतर कृष्णाजी पाटलाच्या मळ्यामध्ये 4 ठिकाणं झालेत. आणि तिथून मग पत्र्याची छान सावली करून मागितली होती. तिथे तो भोळा शंकर होता. 5 वाऱ्या येथील करा असं बाळापूरच्या त्या 2 गृहस्थांना सांगितलं होतं. छान अधिष्ठान होतं. तिथून 1 दिवस निघाले आणि मग इकडे आलेत असोलकरांच्या, सखाराम असोलकरांच्या जागेमध्ये, की जिथे मोठ्याच्या मंदिराच्या समोर महाराजांचा एक जुना मठ होता. तिथे आलेत. सगळी पाटील मंडळी धावून आली की मी इथे, तुम्ही काय इथे आलेत, छान होतं, वाटलं तिथे तुम्हाला कायमची जागा करून देतो, आमचं घर खाली करून देतो, रिकामं करून देतो तुमच्यासाठी, पण तुम्ही तिथून का आलात, आम्हाला जरा वाईट वाटलं म्हणून रडलेत. हो महाराज म्हणाले तुमच्या भल्यासाठीच मी करतो आहे, शांत व्हा. तिथून आलेत आणि मग तिथे राहिलेत. तिथे जो सगळा समेट, कारण की शेगावमध्ये जी दुफळी होती त्याच्यामध्ये छानपैकी समन्वय साधण्यासाठी सद्गुरुरायांचं ते स्थान ग्रहण करणं, त्याच्या पाठीमागे ती लीला होती. मग तिथून महाराजांनी एक दिवस सांगितलं की नाही आता मी इथे राहायला तयार नाही. अमुक याची जागा ती बंकटाची होती, ती त्या मारुती मंदिराची होती, ती कृष्णाजी पाटलाची, खंडूजी पाटलाची होती. इथे हा म्हणतो ही माझी जागा आहे. ज्याची कोणाची जागा नसेल ती मला द्या तरच मी शेगावला राहतो, नाही तर मी आपला माझ्या वाटेने जायला मोकळा. शेगावकर घाबरले. काही जरी झालं तरी महाराज इथून जाणार नाहीत, कारण की गोविंदबुवा टाकळीकरांनी सांगितलं होतं ना की यांचं वचन वेद वाक्यापरी आणि यांना जपा बरं, यांना सांभाळ. हे चालते बोलते प्रत्यक्ष पांडुरंग आलेले आहेत आणि हे सांगतील तसं करा, किंबहुना यांच्या या अवताराचा सांभाळ करा. आणि खरोखरच महाराजांना सांभाळणं कठीण होतं. महाराज अवलियाचं रूप धारण करायचे, त्यामुळं घाबरायचे. कधीही त्या 32 वर्षाच्या काळामध्ये एकही शेगावकरांनी विचारलं नाही की महाराज आपलं नाव काय. ते निमोणकरांनी बाहेर विचारलं. कधीही महाराजांना विचारलं नाही की महाराज आपल्याला अमुक अमुक हवं आहे का. कधीही झोपेतून उठवलं नाही, फक्त उठवलं विठोबा घाटोळांनी. महाराजांना महाराजांच्या परी वागू देणं हे अत्यंत कठीण होतं बरं त्या काळामध्ये.
त्या काळच्या विद्यमान लोकांची आपली भेट नाही झाली तर ते म्हणत असेल की अहो कठीण होतं. आणि खरोखरच गजानन महाराजांची भक्ती तुकोबाराय जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात तसं भक्ती ही सुळावरची पोळी कठीण आहे. आजही मी कल्पना करतो की आजही सगुण सुंदर झालेत आणि आले माझ्या घरी. कल्पना करा, मीच कल्पना करतो, तुम्ही कदाचित तुम्हाला माझी कल्पना सहन नाही होणार. बापरे महाराज आले, आता किती दिवस राहतात काही सांगता येत नाही. हा टी व्ही बंद करायला सांगतील, बाहेर फेकून देतील, काही सांगता येत नाही. आणि महाराजांचं सांगतात त्या काळामध्ये की यायचे आणि एखादे असे ते अमुक करायचे, सगळं करायचे, सगळे लोक करू द्यायचे, अवलिया रूप धारण करायचे नाही का. त्या लक्ष्मण घोडेच्या घरामध्ये गेले आणि सांगितलं की महाराज हे सगळं आपलंच आहे, सगळं मग आपलंच ते, मग दे सगळे कुल्प किल्ल्या रस्त्यावर फेकून आणि मला जाऊ दे तुझ्या त्या खजिन्याच्या त्या उंबऱ्यावर. नाही जाऊ दिलं. मी त्याच्यामधलाच आहे. बापरे, कल्पना सहन होत नाही की महाराज तुम्ही शेगावला जरा आहात बरे आहेत, तसबिरीमध्ये आहात बरे आहेत, मूर्तीमध्ये आहात ते बरे आहे. सगुण सुंदर असेल तर कोण बापरे, त्यातल्यात ते अवघे दिगंबर. जशी त्या रेल्वेच्या बोगीमध्ये चढल्यानंतर जिथे फजिती झाली तशी माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची फजिती. आता ते महाराज आहेत म्हणून ठीक आहे, पण केवढं. आणि महाराजांना प्रतिपाळणं खरोखरच माझ्या प्रपंचिक वृत्तीला सांभाळता येईल का. कल्पना करा, जसं आत्ता सांगितलं की निबंध द्या. खरोखर माझ्याकडे महाराज सगुण स्वरूपामध्ये जर आले आणि सांगितलं की आता बंकटलालासारखा तुझ्या घरी राहतो, बरं महाराजांना भेटण्या येण्यासाठी त्यांना चहा पाणी करावं लागेल. तुम्ही याल, सगळे ठाणेकर येतील, मधुराताई येतील, बापरे हे सगळे सोलापूरवाले हे सगळे येतील. चला 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 चला, आता तुमची व्यवस्था करावी लागेल. बंकटलालाकडे उणे नव्हते कशाची, सगळ्यांची व्यवस्था होती. बंकटलालाकडे कोणालाही अटकाव नव्हता. आहे ना, आहे की नाही. किती कठीण आहे, पण शेगावकरांनी मात्र हे सगळं प्राणपणे सांभाळलं. हे बंकटलालांनी कर्तव्य बुद्धीने समोर जाऊन हे सगळं पहिल्यांदा अनुभवलं. आणि महाराज बंकटलालाच्या माध्यमातून अवघ्या शेगावकर भक्ताची अशीच कदाचित कसोटी घेत असतील की हे पात्र आहेत की नाही आहे माझ्या अवताराच्या कृपेला संपादित करण्यासाठी, आहेत की नाही आहे. म्हणून महाराजांनी लीला केली बंकटलालाच्या माध्यमातून की बंकटलाल प्रतिष्ठित साहुकार होता, किंबहुना शेगावचं प्रतिनिधित्व करणारा होता पहिल्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये हरी पाटील मंडळी प्रतिनिधित्व करणारे होते, आहे की नाही. मग महाराजांनी बरोबर एका प्रतिनिधीची कसोटी घेतली असावी, हे माझं चिंतन आहे. बरं, कदाचित काही जणांचं अनुमोदन याला नसेल तर काही हरकत नाही. बंकटलालाला भेटलेच नाहीत, निघून गेले. पहिल्या दर्शनानंतर बंकटलाला हुरहुर वाटली. चुकवलेल्या धेनुची वत्स शुद्धी करी साची, तैशी बंकटलालाची स्थिती झाली. विबुध हो असं दासगुरू महाराजांना लिहावं लागलं. बरं, जशी गाय हंबरणाऱ्या वासरापासून दुरावते आणि ते बिचारं घाबरत केविलवाणं 10 दिशांनी हंबरत आपल्या आईचा धावा करते, तशी बंकटलालाची स्थिती झाली. याला निदिध्यास असं म्हणतात. निज ध्यास, जीवाला ध्यास लागावा त्या शिवाचा, याला निदिध्यास निज ध्यास म्हणतात. स्वस्वरूपाचा ध्यास म्हणतात. जणू काही बंकटलालाचा आतला जीव गमावला होता. म्हणून घरचे विचारतात, बंकटलाला असा का जेवत नाही, तुझं कुठे लक्ष नाही आहे, काही झालं का तुला. तरी बंकटलाल काही बाई सांगून काही नाही, अरे बाबा काही धंद्यामध्ये खोट आली का. कारण की बंकटलाल प्रतिष्ठित कारभारी होते, फार मोठे साहुकार होते. त्याचाही कानोसा घरातल्या लोकांनी घेतला, पण काही बाई सांगून करावं आणि पुन्हा त्याच कामाला लागावं. कुठे दिसतात का महाराज. पंचकृषी धुंडाळी, शेगाव धुंडाळलं, पण महाराजांचा कुठला पत्ता लागला नाही. शेजारचे रामाजीपंत देशमुख म्हणाले की बंकटा, तुझ्या पुन्हा सांगतो तो कोणीतरी योगी असावा. तुझं भाग्य धन्य आहे बाबा तू. आता पुन्हा दर्शन झालं तर मलाही तुझ्या दर्शनाला दे. रामाजीपंताची अनुमोदाची मोहर उमटली आणि मग तर तीव्रता, अधिक व्याकुळता वाढली बंकटलालाची. मग याला त्याला विचार, हे कर ते कर, अतिशय व्याकुळ झाले. श्रोतेहो, बंकटलालाची व्याकुळता केवळ नव्हती, अवघ्या शेगावची व्याकुळता होती. तुमच्या वाचून माझं काही अडतं का असं ईश्वर पहिल्यांदा विचारतो, संत पहिल्यांदा विचारतात. अडत असेल तरच मी येईल, अन्यथा माझी गरज तुम्हाला नसेल तर मी कशाला तुमच्या वार. तुम्ही तुमचे. आपल्या घरामध्ये महाराजांना नैवेद्य दाखवण्याशिवाय
पान वाढल्या जात नाही. बाकीचे सगळे आडले, चला भोजनासाठी देवा, पहा सर्व हो झाले भुकेले. ही पहिली ओळ आपल्या नैवेद्याची त्याचसाठी आहे की महाराज तुम्ही जर नाही जेवले ना तर घरातला एकही लहान मुलगा सुद्धा अन्नाचा कणही प्राशन करणार नाही. तुमच्या वाचून घोडं आणलेलं आहे हे त्यांना वाटायला पाहिजेत. आपल्या भक्तीच्या माध्यमातून, बंकटलालाच्या माध्यमातून अवघं शेगाव या अवताराच्या कृपेच्या प्राप्तीसाठी व्याकुळ झालेलं आहे. हे महाराजांनी ज्यावेळेला पडताळून बघितलं, राईट केलं, त्यावेळेला खरी खून केली, त्यावेळेला बंकटलालाला महाराज टाकळी भोकरांच्या कीर्तनामध्ये पुन्हा भेटले. शिवाच्या मोठ्याच्या मंदिरी कीर्तनाची तयारी सुरू होती. मागच्या फरसाच्या बाजूला एका झाडाखाली महाराज निवांतपणे बसलेले होते. बंकटलालही त्या विजया एकादशीच्या दिवशी पितांबराच्या सोबत चालले होते. पितांबर गरीब होते परिस्थितीने आणि तेवढ्याच मोठ्या अगदी चांदीचा चमचा तोंडामध्ये घेऊन गर्भ श्रीमंत असलेले बंकटलाल होते. बंकटलाल आपलं सगळं मन आपल्या परम मित्र पितांबराला सांगतायत. मला सांगा कसा छान बंकटलालाचा भाव इथून येतो. केवढी समानता आहे, उच्च नीच काहीच नाही, राव आणि रंगही नाही, कुठलाही भेद नाही. महाराजांनी बघितलं की माझा बंकट माझ्या पितांबराच्या सोबत येतो आहे. शेगावमध्ये स्थिती परिस्थिती मनस्थितीनुसार उतार चढाव जरी असेल पण मात्र आतली भूमी मात्र अतिशय समपातळीची आहे. बरं, कर्म साम्य दशा ज्या वेळेला येते ना त्यावेळेला सद्गुरूंची प्राप्ती होते असं शास्त्र सांगतं. कर्म साम्य दशा, ही कर्म साम्य दशा महाराजांनी अवघ्या शेगावकरांची पहिल्यांदा पडताळून बघितली. बरं, आणि मग ते दोघे बोलतायत आणि मग महाराज तिथे पुन्हा दिसलेत फरसावर. मग कीर्तन राहिलं बाजूला आणि दोघेही धावत गेलेत. बंकटलाल म्हणाले असते, पितांबरा हेच ते आपले सद्गुरू राया, चल लवकर, हेच ते योगी मूर्ती. आणि गेल्यानंतर पहिल्यांदा काय विचारलं, खरं विचारायला पाहिजे होतं की महाराज कसे आहात. आणि बंकटलालाची एक श्रीमंतीची शिरस्तीची भाषा असेल ना, मोठे लोक जरा मोठ्या शब्दामध्ये बोलतात. बंकटलालनी कसं बोलायला पाहिजे होतं, त्यांच्या श्रीमंतीच्यानुसार हात जोडून अगदी, हां महाराज पुन्हा दिसला, कसे आहात आपण, आता काय नाही. गेले आणि धावत गेले आणि चरणापाशी बसलेत आणि सांगितलं की काही आणू का खावया. हा मूळ स्वभाव, ही मूळ उदारता, ही मूळ कर्तव्य दक्षता शेगावकरांमध्ये आहे. हे महाराजांनी सांगितलं. महाराज हसलेत. आता छान, पहिली कसोटी पार केली, आता दुसरी कसोटी. हां, आणतो काही खायला, मग आण. मग आण म्हटल्यानंतर हाकेच्या अंतरावरच, मोठ्याच्या शिवमंदिरापासून बंकट सदन काही फार दूर नाही आहे, हाकेच्या अंतरावर. बंकटलांनी टाळे वाजवले असते, 4 सेवक धावून आले असते किंवा लोक धावून आले असते, प्रतिष्ठित होते, पटकन माझ्या घरून काहीतरी घेऊन या. पण बंकटलाल हात जोडून, महाराज आणतो काही खायला. आणि खरोखरच वळले असतील आणण्यासाठी, पण महाराज म्हणाले थांब, जवळच माळिणीचं सदन आहे आणि तिथून मला अर्धी चून भाकरी आहे. खरं त्या माळिणीच्या सदनापाशी एवढा मोठा साहुकार क्वचितच जात असेल ना. साहुकार आपल्या दारावर केव्हा येतो मला सांगा, एकतर काही त्याचं घेणं असेल त्यावेळेला येतो, किंवा त्याच्याकडे काहीतरी समारंभ असेल आणि आपली महत्ता असेल की आपल्या दारावर त्याने यावं, तेव्हा त्या गरीब माऊलीच्या कदाचित इकडे ती ऐपत नसावी याचा कुठलाही अहमपणाचा विचार, ती ऐट, तो शिरस्ता सगळं बंकटलालांनी सद्गुरूंच्या सेवेसाठी बाजूला केलं आणि जशी आज्ञा असं म्हणून धावलेत. खरं पितांबराला पण सांगू शकले असते की जा माळणीच्या सदनापासून, किंवा आणखी कोणाला सांगितले असते, अरे जा रे, ज्या माळणीच्या सदनामधून ती भाकर आण. पण नाही, ज्याला जे काम सांगितलं तेच त्यांनी करावं. आमचे सद्गुरू महाराज अकोल्याचे सांगतात, कधीही त्यांनी अमुक एखादी वस्तू जर घ्यायची असेल तर ते स्वतःहून उठून घेत असेल. खरं मी त्यांचा जवळचा किंवा नेहमीचा सेवकच ना, मला सांगायचं अरे ते घे बरं, त्यांचा अधिकार आहे, पण कधीही ते स्वतः घेत नाही. परिवारामध्ये आजही अशी शिरस्ता असंही आहे, दासगणू परिवारामध्ये देखील, की आपलं काम आपलं करावं, आपण करावं, शक्यतोवर दुसऱ्यावर लादू नये. आणि ही बंकटलालाची किंबहुना शेगावकराची वृत्ती महाराजांना पडताळून बघायची होती की हा खरोखरच करतो का, की त्याला आणखी काही शंका संकल्पन किंवा काहीतरी विकल्प निर्माण करतो की काय, की महाराज
माळणीचं घर कदाचित बंद असेल, आता यावेळेला कुठला आला स्वयंपाक, तर असं करा की मी माझ्या घरून आणतो ना. नाही, शाखा फोडल्या नाही, गेले. आणि तिथे गेल्यानंतर मग महाराजांना त्या माऊलीच्या माऊली, आणि खरोखरच ती माऊली त्यावेळेला तेच अन्न सून आणि भाकरी करत होती. माझ्या महाराजांसाठी भिक्षा दे, ओम भवती भिक्षाम देही. भिक्षा मागता आली पाहिजे. सद्गुरूंच्या सेवेची आज्ञा, सद्गुरूंच्या वाक्याची आज्ञा तर पाळायचीच, पण सेवेसाठी कुठल्याही गोष्टीला तयार असावं लागतं, तत्पर असावं लागतं. हा भक्तामधला सुपात्र करण्याचा गुण महाराजांनी बरोबर धारण करण्यासाठी बंकटलाला तयार केलं. बंकटलाल सगळी आईट बाजूला सारून गेलेत, ते आणलं. मग छान महाराजांनी तो झुणका भाकरीचा प्रसाद सेवन केला. आणि मग आता पाण्याची आली, मग पितांबराची कसोटी. पितांबर हे सगळं बघत होते. पितांबर महाराजांचं ध्यान करीत होते. मनामधल्या मनामध्ये कदाचित म्हणतही असते की आता मला महाराज माझी सेवा स्वीकारतील की काय, केव्हा स्वीकारतील, मला कधी संदेश देतील, मी यासाठी पात्र नाही का, बंकटलाल सावकार असेल म्हणून का, असं कदाचित त्यांच्या मनाची चलबिचल त्यावेळेला असेलही, आपण कल्पना करूया. आणि मग तोवर महाराजांचं खाऊन झाल्यानंतर महाराज पितांबराला बोलतात, ये बाळाजवळ. आणि महाराजांच्याकडे एक तांब्या असतो, तो देऊन जातात की जा पाणी घेऊन ये मला पिण्यासाठी. अर्थात पितांबर आज्ञाधारक बंकटलाला सारखेच ते देखील कदाचित त्या माळणीच्याच घरामधला कदाचित वेद मनातल्या मनात घेत असतील. तोपर्यंत महाराज म्हणतात, थांब, पाणी मला या खाली वाहणाऱ्या नाल्याचं, उन्हाळ नावाचा नाला, शेगावचं सांडपाणी वाहून देणारा तो नाला, त्या नाल्याचं मला पाणी आण. पितांबर कदाचित मनामध्ये थबकले असतील, पण तरी शीर्षाबंदी आपली जशी आज्ञा तशी आहे. आणि आणखी एक ऐक, करुणी हाताची उंजळ, तुंब्यात पाणी भरू नको बरं, तुझा हेका चालू नको, मी सांगतो तसं कर. आणि आपल्या ओंजळीने पाणी भरू नको. आज्ञाधारकता, श्रद्धा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनामधला सद्भाव पितांबराकडे आहे की नाही याची पडताळणी महाराजांची सुरू होती. आणि खरोच पितांबर खाली गेलेत. तळवे पदाचे भिजतील, इतुकेच होते तेथे जल, करुणी हाताची ओंजळ, तुंब्यात पाणी भरणे नसे. आतमध्ये गेलेत आणि ही स्थिती बघितली. पण सद्गुरू वाक्य हे कधीही खोटं व्हायचं नाही याच्यावर नितांत श्रद्धा होती. गुरु वाक्य हे मूल मंत्र असल्यासारखं असतं. म्हणून गेले आणि लोटा, तुंबा किंवा भांडं थोडंसं कलतं केलं. आयुष्याचं, जीवनाचं भांडं आपण जर कलतं केलं ना, तर सद्गुरूंच्या कृपेचा झरा झळझळ त्याच्यामध्ये भरून येतो आणि सुंदर पिण्यासारखं पाणी त्याच्यामध्ये येतं. आपण फक्त नतमस्तक व्हायला पाहिजेत, आपण फक्त विनयपूर्वक सादर व्हायला पाहिजेत. पितांबराने टाळलं की माझ्या सद्गुरुरायांनी ही प्रेरणा दिलेली आहे. नुसता तांब्या कलता केला, ठेवला खाली, खळगा पडला, स्फटिकासारखं झुळझुळ पाणी त्याच्यामध्ये भरून आणलं, आनंदाने आणलं. मनातल्या मनामध्ये त्या योगीरायांचं नाव माहीत नव्हतं, जय जयकार केला असेल आणि सांगितलं की मग पाणी प्यायले. आणि मग तोपर्यंत बंकटलाल शास्त्रानुसार दक्षिणा द्यायला तयार झालेत. महाराजांनी ती दक्षिणा घेतली नाही, ते द्रव्य घेतलं नाही. सांगितलं की मला फक्त सुपारी फोडून दे. महाराजांना चिकन सुपारी फार आवडायची. बंकटलालांनी चिकन सुपारी दिली आणि सांगितलं की हे नाणं तुमचा व्यवहारी तुम्हाला लखला बसो. भावभक्ती नाण्यावरी मी संतुष्ट आहे आणि ते तुझ्यापाशी होतं आहे म्हणून तुला भेटलो याचा विचार कर. जा आता कीर्तन नाही. कशी सद्गुरूंची किमया असते सत्शिष्याला सत्शिष्य बनवण्याची. संत आणि भक्त. किती वेळ नाही? कीर्तनामध्ये जसं रामाजी पंताचं अनुमोदन मिळालं होतं तसं कीर्तनामध्ये मग आता छान टाकळीकरांचं कीर्तन. अहो काय दासगणू महाराजांच्या कीर्तनाचा विषय आपण काढला ना. टाकळीकरांचं कीर्तन तसंच बरंचसं वय झालं होतं. अमृत महोत्सवापर्यंत कदाचित त्यावेळेला पोचले असतील. वयाच्या 75व्या वर्षी टाकळीकर बुवा पंचक्रोशीमध्ये जायचं आणि हरिकीर्तनाच्या माध्यमातून सेवा करायची. कुठलाही मोबदला नाही. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये कुठलाही मोबदला न घेताना सेवा करण्याचा वारंवार उल्लेख येतो बघा. हा अतिशय फार मोठा मोलाचा संदेश आहे बघा.
टाकळीकर बुवा कुठल्याही निमंत्रणावरून कुठल्याही बिदागीसाठी कीर्तनाला गेले नाहीत. एकादशी होती माघ वद्यामधली ती एकादशी. सप्तमीला महाराज प्रकट झालेत. नंतर येणारी एकादशी विजया एकादशी. आणि दर एकादशीला ठिकठिकाणी जाऊन, क्षेत्री जाऊन, तीर्थी जाऊन कीर्तन करायचं हा त्यांचा शिरस्ता होता, प्रघात होता किंवा साधना होती. कुठलाही काहीही मोबदला नाही आहे. आणि शिवाच्या त्या मंदिरामध्ये कीर्तनकार आले होते. मग कीर्तनकार आले तर वार्ता स्वरश्रुत झाली असेल म्हणून बाकीचे कीर्तन ऐकायला आलेत. कोणी कीर्तन असं मोठं आयोजित वगैरे केलं नसेल. आणि मग ते आल्यानंतर मग तिथे छानपैकी कीर्तनाला सुरुवात झाली. का कोण जाणे आज टाकळीकर बुवांना भागवतामधला एकादश स्कंदामधला हंसगीतेमधला श्लोक निरूपणासाठी पूर्वार्धासाठी घ्यावा असं वाटलं. महाराजांची प्रेरणा होती. फार गहन विषय आहे. आणि मग तो श्लोक निरूपणासाठी घेण्यासाठी छानपैकी आपल्या कीर्तनाच्या गादीवर उभं राहून आपल्या सद्गुरुरायांचं स्मरण करून कीर्तनकाराने तो उद्धृत केला. पहिलं चरण म्हटलं छानपैकी सुश्राव्य आवाजामध्ये. तोच त्याचा उत्तरार्ध बाहेरून ऐकायला आला. कान टवकारले की एवढी जी मंडळी सोबत बसलेली आहे मोजकीच असतील, ह्यामध्ये तर कोणी काही म्हटलं नाही आहे. हा आवाज मला भास्त होत नाही ना. आणि हा भागवतामधला संस्कृतमधला अतिशय कठीण असलेला फार कमी जणांना मुखोद्गत असणारा हा श्लोक असतो. पण हा या शेगावला मला ऐकायला मिळतो आहे. पुन्हा पुन्हा पाहिलं, समोर बसलेले बंकटलाल वगैरे या सगळ्यांना पाहिलं. तर मग बंकटलालांनी कदाचित सांगितलं असेल की बाहेर एक योगी पुरुष बसलेले आहेत, त्यांचा हा आवाज आहे. मग टाकळीकर बुवा म्हणाले, अरे बापरे, फार मोठे कोणीतरी अधिकारी दिसत आहेत. आणि मग आपल्याला फार मोठ्या अधिकाऱ्याच्या दर्शनाचा लाभ होतो आहे. त्यांच्या समोर आज आपलं कीर्तन सादर करायला मिळते आहे. या आनंदाने टाकळीकर बुवांनी खांद्यावरील आपली वीणा ही दुसऱ्याला बोलून त्यांना दिली. त्यांना नमस्कार केला, गादीची अनुमती घेतली आणि मग महाराजांकडे गेलेत. खरोखरच निजानंदी निमग्न असणारे आपले योगीराज महाराजांना बघितल्यानंतर गोविंदबुवाचे अष्टसात्विक भावच दाखवून आले असतील. आणि मग साष्टांग नमस्कार केला की महाराज, जणू काही कीर्तनाची आजपर्यंत केलेल्या कीर्तनाच्या सेवेची फलश्रुती मला मिळाली. श्रोते हो, आणखी एक या घटनेवरून मला सांगावं असं वाटतं की ज्यांना महाराज ज्ञात नाही आहे पण मात्र त्यांची साधना खूप मोठी आहे, त्यांच्यापर्यंत महाराज स्वतः जातात. बरं, इथे गोविंदबुवासाठी महाराज आले, तिकडे बाळकृष्ण बुवासाठी महाराज बाळापूरला गेलेत आहे ना. आणि ब्रजभूषणासाठी महाराज शिवरग्रामी गेले. सूर्योपासनेचं फळ देण्यासाठी स्वतः गेलेत. आणि केवढा मोठा, फार मोठा प्रसाद ब्रजभूषणाला दिला. बरं, कधी कधी असं वाटतं की महाराज अनेक भक्तांपाशी गेले असतील जे अजून शेगावाला पोहोचले पण नाही आहेत. आपण कुठेही असा आणि कुठल्याही देवतेचे भक्त असा, अनन्यपणे आपण जर सेवारत असाल ना, तर हा अवतार असा आहे की जो त्या सेवेची, साधनेची फलश्रुती घेण्यासाठी आनंदाने त्याच्याकडे जातो. ही आपल्या महाराजांची अवताराची खूप मोठं गुणवैशिष्ट्य आहे. खूप मोठं आहे. तुम्ही महाराजांच्या असा नसा, पण तुमची साधना त्या पराकोटीला जर गेली असेल ना, तर त्याची फलश्रुती देण्यासाठी महाराज स्वतःहून जातात. फक्त अनन्यतेने तुम्ही, आणि जे असतील तर तो जो माझा असेल त्याचेच कार्य होईल, इतरांची ना जरूर. हे तर महाराजांचं वाक्यच आहे, ते तर आपलेच आहे. म्हणजे आपण अशा सद्गुरू दैवताशी जोडल्या गेलो आहोत. अत्यंत भाग्य आहे आपलं हे, अत्यंत भाग्य आहे की मी गजानन महाराजांचा भक्त आहे. अत्यंत भाग्य, फार मोठा अवतार. तिथे महाराज त्या भक्तांपाशी जाऊन त्यांचा कृपा प्रसाद देतात. पितांबराला दिला, पितांबराचं तिथून घेतलं. त्या भावभक्तीच्या नाण्यावर ते भाव आणि भक्ती, काल दादांनी जे 2 बीज टाकायला लावलेत, तुळशीची बी, ज्या 2 बिया टाकल्यात ना, आपण टाकणार आहोत ना, तर एक बी भावाची, दुसरी भक्तीची. महाराजांनी त्यावेळेला बंकटाला सांगितलं की सुपारी दे. काल उदयदादांना महाराजांनी सांगितलं की 2 तुळशीच्या बिया मला दे.
आणि बरोबर बिया तिथे टाकल्यात. आपण इथून घेऊन झाल्यानंतर महाराज पुन्हा प्रसाद रूपाने आपल्याला देतात. या भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी सदा असे, असं महाराज म्हणालेत. आणि शेगावकर याच दृष्टीने आजही त्या महाराजांच्या वाक्याला अनुसरून महाराजांचा सगळा संप्रदाय सांभाळत आहेत. टाकळी गुरुबाबा धन्य झालेत. आणि त्यानंतर मग बंकटलाल कीर्तन संपल्यानंतर तिथे अर्थात मधला कथाभाग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की गोविंदबुवा टाकळीकरांना दर्शन दिलं, सांगितलं की आत बाहेर मंदिर धनी कोण काय कोण याचा सगळा खुलासा, तू पोटभऱ्या कथेकारी होऊ नको हेही सांगितलं. पोटभऱ्या कथेकरी होऊ नको, जसं काल आपण ताईंनी सांगितलं ना, वेगनाथ ताईंनी, की नांदेडकर गुरुजींनी नुसतं ज्योतिष्याच्या माध्यमातून एक मानधन घेतलं तर महाराज ताबडतोबच रात्री म्हणाले, वा ज्योतिषी बुवा छान, आता छान पैकी मस्तपैकी कमाईचं साधन मिळालं तुम्हाला, आता मस्त छान आनंदात राहा, समृद्ध व्हा, श्रीमंत व्हा. आता माझी काय जरूरत तुम्हाला, कदाचित उद्या कदाचित बंद करतील मंदिरामध्ये येणं. खाडकन झालेत ना नांदेडकर बुवा. महाराज सावध करतात बरं, असं सावध केलं. हा दृष्टांत फार मोठा आहे. फक्त सुपारी दे. सुपारी का मागितली? सुपारी सलग असते बघा. सुपारी सोडून आतली बी देण्याची काही आवश्यकता नाही. संपूर्णपणे संपूर्ण फळ आहे. जसं पूर्णान्न तांदळाला म्हणतो आपण, तांदळ सोलावा लागत नाही, तांदळाची डाळ होत नाही, त्याला पूर्णान्न असं म्हणतात, सलगता. तसं नारळ, केळ, सुपारी याचं आपल्या पूजेमध्ये महत्त्व आहे. द्यायचं असेल तर संपूर्ण मला तुझं समर्पण दे बंकटलाला. महाराज सुपारी मागत असतात ज्याला ज्याला सुपारी. भाऊकवराची देखील पोथीमध्ये नसलेली आख्यायिका सांगतात. भाऊकर वारंवार शेगावला जायचे आणि महाराज बघायचेच नाहीत भाऊकराकडे. आले, महाराजांचं लक्ष दुसरीकडेच. 2-3 वेळा असं झालं, भाऊकर म्हणाले की माझ्याकडे बघतच नाहीत, लहान होते वयाने त्यावेळेला, माझ्याकडे बघतच नाहीत असं तुम्ही. आणि मग घरी पण सांगितलं, राजाराम आपल्या वडिलांना सांगितलं, कदाचित त्र्यंबकला दादालाही सांगितलं असेल किंवा असं गोपाळभवांना सांगितलं असेल, त्र्यंबक हे भाऊकवारांचं नाव सांगितलं असेल, माझ्याकडे बघतच नाही, आता मी पुढच्या वेळेला जातच नाही शेगावला. अरे नाही रे बाबा, त्यांना सगळं सांभाळ करावा लागतो, तुझ्याकडे लक्ष आहे त्यांचं, दृष्टिक्षेप टाकला म्हणून काही लक्ष दिलं असं त्याचा अर्थ होतो का? त्यांची नजर सगळ्यांकडे आहे. पुन्हा भाऊकर गेले असं म्हणतात. आणि मग भाऊकर आता बघतात का माझ्याकडे, म्हणून कोपऱ्यामध्ये उभेच होते. जरा आणखी आड ते कोपऱ्यात उभे राहिले, माझ्याकडे बघतच नाहीत असा रोष, लढीवाळ रोष, निरागस भक्तीमध्ये आलेला रोष होता. बरं तो फार मोठी उत्कट भक्तीची ती पातळी आहे. मग एवढं झाल्यानंतर महाराज मग उठले आणि मग भाऊकर झाले तर बोलवून घेतलं. बोलवून घेतल्यानंतर मला सुपारी कधी देशील तू? पुन्हा सुपारी. सुपारी म्हणजे सर्वस्व, सुपारी म्हणजे सहकुटुंब, सुपारी म्हणजे आपल्या जीवनाचं सगळं सार, जे जे काही आहे तुझ्यामधलं भूषण आणि तुझ्यामधलं दूषण देखील ते मला दे, अशी महाराजांची मागणी असावी. काही संकेतित असतात, त्याचा आपण अन्वय लावायचा किंवा काही भावार्थ लावायचा किंवा काही मथित अर्थ लावायचा, मंथनाचा अर्थ लावायचा महाराजांच्या या वाक्याचा. पण मात्र बंकटलालांनी हे टाळलं. बंकटलालांनी टाळलं, ओळखलं म्हणजे काय की बंकटलालाच्या माध्यमातून सगळ्या शेगावकरांनी महाराजांचा मनसुबा ओळखला. शेगाववाले सगळे भक्त किंवा त्या परिसरामध्ये नांदणारे महाराजांचे नंतर झालेले भक्त मनकवडे होते. सत्शिष्यानी मनकवडं असावं. सद्गुरूंच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, कल्याण स्वामींचं सांगतात. समर्थांना एखादी वस्तू जर हवी असेल, समर्थांना समजा एखादी पोथी किंवा काही हवं असेल तर कल्याण असा आवाज द्यायचे समर्थ, शेवटचा न म्हणेपर्यंत कल्याण स्वामी हजर असायचे आणि ती वस्तू घेऊन यायची. कल्याण तुला कसं समजलं की मला हे हवं आहे? महाराज मी तुमचं आहे, तुम्ही माझे आहात. हे मनकवडे पण शिष्यामध्ये असायला पाहिजे. महाराजांना काय हवं आहे हे ओळखता आलं पाहिजे, महाराजांचं मन सांभाळता आलं पाहिजे. 1 मिनिट राहिला असेल कदाचित. आम्ही शेगावला पायीवारी गेलो. माझे चुलत सासरे म्हणजे माझ्या स्मिताचे काका सोबत होते. निघालो दिवसभराची आम्ही अकोल्याहून पायवारी करतो.
13 तास 10-12 तास आणि काही घाई करत नाही. काल आपण सांगितलं ना की छानपैकी आरामशीर पोथी वाचावी. आम्ही काही फार काही जात नाही, गडबड काही नसते आणि अख्खा दिवस महाराजांना जायचा असतो. ती वारी संपत आली की वाईट वाटतं, कारण की त्या पथाने जात असताना पावलोपावली भक्तांची पावलं उमटलेली असतात. त्याला नमस्कार वंदन करीत करीत तो मार्गक्रमण, ती दिंडी आमची चालते, देहाची दिंडी. आणि जोपर्यंत छान ती वारी असते तोपर्यंत महाराजांचं अनुसंधान. मग वाट संपत आली की कशी हुरहुर वाटते. शेवटचा अध्याय आला की असं वाटतं की अरे आता पोथी संपली, पारायण संपलं. वाईट वाटतं ना आपल्याला. उद्या कसं वाटेल यावेळेला, अरे शिबिर, तसं शेवटी वाटायला लागतं. आणि सगळे थकून जातात. खरं पाहिलं तर चालण्याची सवय नसते. अगदी गलितं गात्र होऊन गेलो होतो आम्ही सगळेजणं. मग 6-6:30 वाजले होते. सूर्य मावळतीला आला होता आणि नागझरीवरून, म्हणजे आमचा अकोल्यावरून कसुरा वगैरे असं गायगाव, कसुरा, शेगाव, मग ते नागझरीवरून आम्ही शेगावच्या कमानीमधून आत जातो. तिथे एक हापशी आम्हाला त्या काकानी, म्हणजे माझ्या चुलसासाठी थांबवलं. थांबा म्हणे आता. मग आम्ही थांबला. आता काय, पाय दुखत आहेत, थांबू नका, जरा लवकर आलं तिथे जाऊ एकदाच, असं झालं आहे आम्हाला. आणि सगळ्यांनाच झालं. 30-35 लोक सोबत होते. मग त्यांनी सांगितलं की आता एक काम करा ना, हापशी आहे, हापशीवर छान सगळ्यांनी मस्तपैकी तोंडावर पाणी मारा. छान, कोणाजवळ कंगवा असेल तर भांग काढा आणि छान कपडे कोणी आणलेच नसतील, नाही तर बदलून घेतले असते. आणि छान साबण वगैरे कोणाकडे असेल, कुंकू वगैरे लावा. छान छान. म्हटलं हे काय सांगतायत, आम्ही पहिले थकलो आहे, आता शेगाव जवळ आलेलं आहे, कमानीतून बाहेर पडायचं आहे, आता हे काय तुम्ही लावलं. मग त्यांनी सांगितलं की दर्शन बारीमध्ये लागल्यानंतर कुणीही आपण पायी आलो हे इतरांना दिसता कामा नये. माऊलीला क्लेश होतील ना की माझं लेकरू पायी आलं. दुःख सुख या देहामध्ये, गात्रांमध्ये आहे. गात्रांमध्ये ती लपवून ठेवा. श्रोते हो, आयुष्यामधल्या मेकअपचा पहिला चांगला अर्थ मला तिथे कळला. नसलेलं दाखवणं म्हणजे हे सगळं भूषण आहे किंवा मेकअप आहे ना. नसलेलं दाखवणं रूप, पण असलेलं दुःख लपवण्याचं मेकअप त्याच दिवशी पहिल्यांदा मला करायला मिळालं. हे वाक्य ऐकल्यानंतर आम्ही भराभर तोंडावर पाणी मारलं, फ्रेश झालो. बघा मी कसा दिसतो. एकमेकांना चेहरे दाखवले, आरसा तर नव्हताच, छान दिसतोय, जरा आणखी भाग छान कर. कोणाला दिसायला नको, सेवकांना दिसायला नको, तिथल्या पूर्ण संस्थांमधल्या त्या पूर्ण कोणालाही दिसायला नको. आणि गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर स्वर देखील ओढून ताणून का होईना पण प्रसन्न आणा, टवटवीत आणा. असं वाटलं पाहिजे की कुठल्या तरी आत्ता स्टेशनवरून AC बोगीमधून उतरलो आणि इथे AC गाडीमधून आलो, असं वाटल्याला पाहिजे. नाटक का होईना पण माऊलींच्या समोर आपल्या व्यथा वेदना मांडायच्या नाहीत बरं. हे त्यांनी सांगितलं. आमच्या डोळ्याला धारा लागल्या बरं. आणि मग जे लंगडत होते त्यांनी त्यांचं लंगडणं तात्पुरता होईना दुरुस्त केलं. जसं डॉक्टरांच्या समोर जात असताना आपण म्हणतो काही होत नाही मला, कारण की ते डॉक्टर ॲडमिट करतात, त्याची भीती असते ना, काही होत नाही मला, बघा ना डॉक्टर, मी अगदी उठून. तसा आविर्भाव आम्ही तिथे केला. आणि दर्शन घेतल्यानंतर त्या काकांना सांगितलं की धन्य आहेत आपल्याला. अशी वृत्ती भक्तांची महाराज करतात. संत आणि भक्त यांचा असा संबंध असतो, अशी देवाणघेवाण असते. त्याचसाठी ते आपली आतुरतेने वाट बघतात. आणि कदाचित ज्या आतुरतेने, ज्या क्षमतेने, ज्या आतुरतेने ते आपली वाट बघतास ना, त्याच क्षमतेने आपण सादर व्हायचं असतं. कधीही कुठलाही नवस फेडण्यासाठी कुठल्याही गोष्टीमध्ये, काल ताईंनी सांगितलं की नवस फेडण्याची, नवस करण्याची ते आपल्यावर वेळच येऊ देत नाही. फार सुंदर वाक्य आपण बोललात. गजानन भक्तांना कधीही गजानन महाराजांच्या समोर नवस करण्याची वेळ ते येऊच देत नाही. आणि आली समजा काही प्रसंगवशात तर ते बळ ते आपल्याला देतात. पण देत असताना देखील त्यांच्यासमोर सादर होत असताना सद्भक्त म्हणून, सत्शिष्य म्हणून सादर होणं, हे त्यांच्या समोर आनंदित राहावं. माहेरचा एखादा फोन आला सासूरवाशिनीला, बया तू कशी आहेस, तिला खरंच थोडा असतोच ना. ती सांगते आई मी अतिशय छान आहे, बघ आत्ता बघ मी कशी छान आहे. दाटून आलेले अश्रू फोनवरून दिसत नाही, ती लपून ठेवते, ते बरं आहे. पण शब्दामध्ये देखील थोडा बहुत जो विरह असतो माहेराचा, तो देखील ती कणभर देखील आपल्या स्वरामध्ये आणत नाहीत.
आणि मग आईच म्हणते की मला माझ्यासमोर ही काही सांगणार नाही, कोणीतरी तिसरा पाठवून त्याचा खुलासा विचारा, तिची खुशाली विचारा. बरं, तुम्ही सांगितलं खुशाल आहे, मला ती खुशालच सांगणार आहे. जशी ती माहेरवाशिनी आपल्या आईला जसा निरोप धाडते ना, तसं सद्गुरूंच्या समोर सत्शिष्याने सादर व्हावं. आणि जर सादर होता आलं ना, तर मग संतांचं अवतरण आणि जसं महात्म्य असतं त्याचं, तसं शिष्य म्हणून देखील काही वृत्ती धारण करण्याचं आपलं कर्तव्य आहे. त्यांचं महात्म्य आणि आपलं कर्तव्य हे आपण सद्गुरूंच्या कृपेने जपूया. जय गजानन.